बरंच प्रबोधन बुवानी या ठिकाणी केलेलं आहे. मनापासून धन्यवाद देतो बुवा. आता मला वाटतं किती वाजले? 3 वाजले. हा, 2:45 झाले. गजर चालू हो कर 3 वाजले. जे अजून दोन्ही बुवांचे गजर अभंगा आणि तू म्हणतो भारुडपणा. घरात कधी येतात दुपारी? जेवणच जायचं. आंबे कधी काढतलं? परत मग रस कधी खायचो? परत 77 अंडी ती कधी खायची? बिल कधी भागवायचं? बाळासाहेब आता उघड मागतो. तुझा ना भरोसा तुझा ना भरोसा न माझा भरोसा. जग हे कुणाचे सांग भल्या. असो चूल माती आणि मीठ भाकर. नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाच्या तुलालसा. जग हे गुणाचे सांग भल्या. कधी लागेल कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंग. प्रभुजा लाग चरणाला मनोभावे भजन तू कर. प्रभुजा लाग चरणाला प्रभुजा लाग चरणाला. करुणे भक्तीने स्तुती तुझ्या. काय माहिती आहे, पैसा म्हणजे बुवा सर्वस्व नाही. बक्षीस देऊ दे अगर नको देऊ दे, पैसा म्हणजे सर्वस्व नाही बुवा. मनुष्य पैशाने नाही, मनुष्य पैशाने नाही तर मनाने श्रीमंत असला पाहिजे, नाही काय? कारण कळस जरी सोन्याचा असला, कळस जरी सोन्याचा असला तरी लोक नतमस्तक होताना बुवा दगडाच्या पायरीवरती नतमस्तक होतात. लक्षात ठेव. किती जरी तू माझ्या खिशात हात घालून चिचोनी आवळे जरी काढण्याचा प्रयत्न केलं, किती जरी प्रयत्न केला चिचोनी आवळे काढण्याचा प्रयत्न, तरी बुवा तर तो सफल होणार नाही. लक्षात ठेव. कारण बाकी तू चांगला काही सांगू शकत नाही. लक्षात. अरे मेवनो बुवा भजनात बसलो आणि तू त्याच्या पुढ्यात सांगत माझा आकडे असा आणि सलमान खान वांगडा तसो असं ना रे. मी असाच म्हणतोय तुला सुद्धा काय तसा म्हणतोय. ते का लागत मी काही एक बोलायचंय नाही.
एवढं म्हणतोय त्यामध्ये जरी सासरवाडी गेलो तुमका सांगतोय लाल रंगाची आवडते का जाम जॅकेट सुद्धा लाल त्याचं सदरो सुद्धा लाल रंगाची आवडते का जाम सासरवाडी गेलो आणि सासऱ्याकडे कोकाऱ्या शिंगाची एक गाय लाल रंग बघल्याने काय भुसका टायची घरातून सासूबाईंनी ह्याला सांगितलं कोमट पोऱ्या ना गालावरची खळी गालावर खळी डोळ्यात धुंदी सासूबाईने सांगितलं जावई बापू कपडे काढा खुंटीला लावा आणि हातपाय धुवून या तोपर्यंत मी नाश्ता बनवते ओके ते कसे तरी डोके ओले केल्यात वरचे कपडे काढल्यात खुटी एक टांगल्यात आणि नळार हात पाय धूप गेलो पाठी काय बांधलेली हेका माहिती नाही कारण जो नवीन ना पाहुणो लाल रंगा गाय भुतात ती हेका माहिती नाही आणि वनवर होलो पाय धुकारे महाराजानो गाय हासलो मारल्यान ह्याच्या ढेंगात शिंग घातल्यान चलल्यान पडवळच्या मांडवावर काशीची घरात धांदल झाली बाई आमचे जावई बापू काही शाकाहारी आहेत ना ते गायक आहेत चांगले मग मच्छी मटण वगैरे काय खात नाही ना मग काय करणार मग बरबीन विचारता म्हणजे काय काय करतलं सकाळ जेवण काय नाही बाय आता बघतोय हकडे आणखी पडवळ्याच्या मांडवा खाली जातोय टोळी घेतल्याने चांगली धारदार घेतल्याने पडवळ्याच्या मांडवावर गेली गाय ह्याला उपरी टाकलो अकडे तकडे बघल्या साशेंनी याच पडवळा काढल्या रोवळेत ठेवल्या दुसऱ्या काढल्या रोवळेत ठेवल्या महाराजांनी तिसऱ्या पडवळ्या हात घातल्या तसं घरातून बॉम्ब पडली एवढा मोठा म्हणजे कवळा होता काय रे कवळा होता तेव्हा म्हणून त्याका आता रस खाऊ गावता तुका चिचोनी आवळे बाकी माणूस भारी पण बुवा आज आम्ही किती जरी हे असलं भजन बुवा आम्ही बक्षीस घेता पण खरी कमाल घ्यायची आहे ह्या माझ्या मित्रांसाठी या गाणं म्हटल्याशिवाय माका चैनच सगळ्यांकडून पैसे आणून देतात आता त्यांचा गाणं म्हणणार त्यांच्यावर गाणं म्हणणार तेव्हा स्वतः ते आपल्या खिशातून पैसे आणतात बघ आता म्हणते का दुःखाडवा येला कुंभऱ्या सारखा दुःखाडवा येला कुंभऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा
काय आज सगळ्यांकडून पैसे घेऊन आम्हाला देतायत आणि एवढी मेहनत आहे, एका सुद्धा अक्षरामध्ये एवढ्या चिठ्ठ्या लिहिल्या पण एका सुद्धा अक्षरामध्ये इकडची तिकडे तफावत नाही बुवा. आमच्या युवकांच्या नेहमी पाठीशी राहणारे युवा नेते आमच्या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय प्रमोदजी नानसे साहेब यांच्याकडून आशीर्वाद रूपी 501 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे श्री सुरेश कोदे सन्माननीय श्री सुरेश कोदे साहेब यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आले स्वीकारतोय. त्याचप्रमाणे श्री पुंडलिक कुडतरकर यांच्याकडून पक्वादवादक अक्षय मेस्त्री यांच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेले स्वीकारतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे कैलासवासी नारायण शिरसाट यांच्या स्मरणार्थ त्यांचा नातू नयनेश शिरसाट यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेले स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अजून एक बुवा, अजून एक तुझी चुकी झाली. काय आज माझे गुरुबंधू माझ्या बाजूक बसलेले, त्यांचं काय अपमान केलं काहीतरी म्हटल्यांना. बुवा आज माझ्यासाठी दिवसभर शेळ्या मेंढ्यांचं पालन करून बुवा आज माझा मित्र भजनामध्ये माझ्यासाठी येऊन नातं असतं बुवा. त्याच्यासाठी स्वार्थ दडलेला असता कामा नये, स्वार्थ दडलेला असता कामा नये. आज माझ्यासाठी एवढ्या वेळ बसून सुद्धा बुवा आज आम्ही श्रीधर बुवा मुंडगेकर यांच्याकडे एकत्र शिकायला गेलो. आम्ही एकत्र शिकायला गेलो आणि आधी एकत्र बुवांना कोरस करून बुवा ती साथ संगत करता करता आज दिनेश घाडीगावकर सुद्धा बुवा डबल बारी उत्कृष्ट करतात आणि त्यांच्याकडून मिमिक्री कशी करावी त्यांच्याकडून शिकलेलो आहे. माझे अर्धे गुरुबंधू आणि अर्धे गुरु आहेत ते लक्षात ठेव. म्हणजे गुरु आपण कोणाला मानायचं आणि कोणाला मानूया. आपण ज्याच्याकडून शिकतो, आपण आपल्याला लहानपणी बोटाला धरून चालायला शिकवणारे आई वडील ते आपल्याला ज्ञेयपर्यंत ज्ञानी करून सोडणारे गुरुवर्य सुद्धा आपले गुरु असतात. म्हणून छोटासा पोरगा असे ना त्याच्यापासून सुद्धा आपल्याला शिकायला मिळतं. आज तो बारको पोरगो बसलेलो एकच पोरगो बसलो ना तर एकच पोरगो बसलो होते. बाकी त्याच्या जोडी येतो हा कोण. पण किती आवड आहे का, काय आवड आहे का बघ. डबलजिया उगाच नाही म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसत आणि तू सांगत काय माझ्या पप्पाने मम्मीला हाणला. काय बोलायचं आहे का, काय सांगणार काय घ्यायचा. हा असेच बुवा गंमत मगाचपासून सांगतात ना पोरग्यांचं सांगता असे 3 पोरगे असतात. आपण या पृथ्वीतलावरती कसे आलो हे तिघांची म्हणजे त्यांना ज्ञातच नाही ना. काय बारके पोरगे एक पोरगो काय सांगता पहिलो पोरगो बबनो काय सांगता काय सांगता तर म्हणा बोलो माझे पप्पा खूप श्रीमंत आहेत. माझ्या पप्पानी ना मला हॉस्पिटल मधून घेऊन आले. रामगो काय सांगता माझे पप्पा नाही ना तुझ्या पप्पाने एवढे श्रीमंत नाही आहे. मला त्यांनी ना अनाथ आश्रमातून आणले. तिसरो पोरगो ना रडाक लागलो. बाबा तू कशा रडतो तर तू म्हणता माझे काय पप्पा आणि मम्मी एवढी काय श्रीमंत नाही. तुझ्या पप्पानी तुका हॉस्पिटलातून आणल्याने तुझ्या पप्पानी तुका अनाथ आश्रमातून आणल्याने माझे काय एवढे श्रीमंत नाही. माझ्या पप्पानी आणि मम्मीने माका घरातच तयार केले. काय तिघांची म्हणजे त्यांना माहितीच नसताना म्हणून तू सांगतो आमच्या पप्पानी गंमत आणला आठवता. आमच्या पप्पानी गणपती आणला. आमच्या पप्पानी गणपती आणला. शंकरानी पार्वती मांडीवर बसली गणपती. शंकरानी पार्वती
टुकमुक बघतोय धन्य आमच्या पप्पानी गणपती आणला. पण त्याला सुद्धा पोरग्यात सुद्धा सांगायची गरज आहे की पप्पानी गणपती नाही, आपल्या वाडवडिलांनी गणपती आणलेलो नाही काय. मग अशी गाणं भारी म्हणतात, आईचा गाणं लय भारी. काय खायचा म्हटलं, विसरू नको रे आई बापाला, झिजवली त्यांनी काया. आज कलियुगात तुला आई वडिलांनी आपल्यासाठी काया झिजवली. पण ज्यावेळी आपलं लग्न होतं ना, लग्न, तेव्हा आई काय करते, आपल्या जवळ असणाऱ्या लॉकरच्या चाव्या, तिजोरीच्या चाव्या कोणाकडे देते, सुनेकडे देतात. आणि ती सून जेव्हा चावी कमरेक लावताना तेव्हा सासू उन्हातानातून येतात तेव्हा ते का पाणी सुद्धा विचारित नाही. शोकांती का काय आज कोण कोतवाला, तू कोतवाल नाहीस ना बुवा. आज आम्ही या ठिकाणी आलो आहोत, पण या मंडळाचे सर्व प्रेरणास्थान म्हणून ज्यांच्या नावाचा उल्लेख केलाय ते स्वर्गवासी शेखर मनोहर शिरसाट आपल्यामधून निघून गेले. पण त्यांनी केलेली कीर्ती महान आहे, केलेली कीर्ती महान आहे बुवा. आज हे मंडळ त्यांनी असं एकरूप करून ठेवलेलं आहे की ज्याप्रमाणे हाताची बोट एकत्र केली की समोरच्या कोणी जरी दुश्मनाने जरी ठोसा मारला तरी त्याला परतवून लावण्याची ताकद या मंडळामध्ये एक जीव ज्यांनी केली ते सन्माननीय शेखर बुवा. त्यांच्या पुण्याने पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतोय आणि त्यांच्यासाठी दोन ओळी गीत गाण्याचा प्रयत्न करतोय. शोधू शेखर बुवा तुम्हा कोठे, शोधू शेखर बुवा तुम्हा कोठे, शोधू शेखर बुवा तुम्हा कोठे. मंडळासाठी किती ऊर्जा निर्माण केली असेल हे आपण बघायला पाहिजे. म्हणून बुवा काय म्हणतो, समाज कार्याची आवड मोठी, समाज कार्याची आवड मोठी, समाज कार्याची आवड मोठी, समाज कार्याची आवड मोठी. केला प्रयत्न तुम्ही वाचनालयासाठी, केला प्रयत्न तुम्ही वाचनालयासाठी, केला प्रयत्न तुम्ही वाचनालयासाठी, केला प्रयत्न तुम्ही वाचनालयासाठी. माझ्या गावामधला एकही मुलगा अडाणी राहता कामा नये. तो शिकून सवरून मोठा झाला पाहिजे, बॅरिस्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, ही मनामध्ये इच्छा बाळगून त्यांनी वाचनालय काढलं. काय म्हणतोय बघ, केला प्रयत्न तुम्ही वाचनालयासाठी, केला प्रयत्न तुम्ही वाचनालयासाठी, केला प्रयत्न तुम्ही वाचनालयासाठी. आयोजन केले
दिवंगत शेखर बुवा आपल्यामधून निघून गेले, पण कोणाच्या रूपामध्ये शेखर बुवा या ठिकाणी हा कार्यक्रम याची देई याची डोळा पाहत असणार हे देवार सत्य आहे. आयोजन केले तुम्ही शतक महोत्सवाचे, क्रीडास्पर्धा भरविली लहान मुलांसाठी, क्रिकेट स्पर्धा भरविली लहान मुलांसाठी, नाही आमच्या ध्यानी मनी उरल्या फक्त आठवणी, नाही आमच्या ध्यानी मनी उरल्या फक्त आठवणी, फुले दिली वेचले तुम्ही काढे, दुसऱ्याने आपल्या मार्गात जरी काटे पसरले तरी त्याच्या जीवनामध्ये फुले पसरून त्याचं आयुष्य कसं सुगंधित होईल याचा आटोक्याने प्रयत्न करणारे शेखर बुवा. तू मगाशी सांगा होता ना, लिव आता बसल्या जागेवर लिवण्याची तयारी सुरू बुवा. लिवता या, तू सुद्धा लिहू, कारण त्यांच्यावर म्हणायची जरुरी आहे बुवा. म्हणायचं त्यांच्यावरती, कारण त्यांचं महान कार्य आज या शिरवल गावाची शान आहे. पण काय म्हणतो बघू, दिलदार मनाचे आधार मंडळाचे, दिलदार मनाचे आधार मंडळाचे, दिलदार मनाचे आधार मंडळाचे, आठवणी ठेवून गेला तो, गोरगरिबांच्या मदतीला गोरगरिबांच्या मदतीला तुम्ही, गोरगरिबांच्या मदतीला तुम्ही येता धावून, गोरगरिबांच्या मदतीला तुम्ही येता धावून, आठवणी काढून किती, आठवणी काढून किती, गुण तुमचे आठविता, कार्य तुमचे आठविता, गुण तुमचे आठविता, कार्य तुमचे आठविता, कंठ बजाला दुनियाला, तुमच्या विना हे शिरवल गाव सारे, तुमच्या विना हे शिरवल गाव सारे, सुने सुने आज वाटे, शेखर बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा, कारण त्यांनी तुमच्यासाठी एवढं करून ठेवलेलं आहे. खरोखर आमच्या
कोरगावकर साहेबांनी प्रवीण कोरगावकर साहेबांनी त्यांच्याबद्दल माहिती दिलेली होती आणि मी ती चुकून व्हॉट्सअपवरती मी उघडून पण बघितली नाही. आणि आता त्यांनी मला बोलले की तुम्ही बुवा मी माहिती पाठवलेली आहे, पटकन ती माहिती बुवा लिहून घेतली, त्याच्यावरती गजर बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वर्गीय शेखर शिरसाट यांचा 6वा स्मृतिदिन 27 एप्रिल रोजी होणार आहे. त्यानिमित्त कुर्मादासाची वारी या नाटकाचे आयोजन केलेले आहे. शेखर साहेबांच्या गाण्याबद्दल प्रवीण कोरगावकर यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक स्वीकारतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे स्वर्गीय शेखर शिरसाट यांच्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल पत्रकार तुळशीदास कोडतरकर यांच्याकडून सुद्धा हे 201 रुपयाचं पारितोषिक स्वीकारतोय. त्याचप्रमाणे शेखर साहेबांच्या आठवणीसाठी या गीतासाठी अवधूत शिरसाट यांच्याकडून सुद्धा हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. त्याचप्रमाणे या गीतासाठी त्यांच्या स्मरणार्थ राजन शिरसाट यांच्याकडून सुद्धा हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय बुवा, एक गाणं म्हणजे ज्या आठवणी असतात ते गाणं सुद्धा त्या दर्दभरी चालीमध्येच असायला पाहिजे, नाही काय? नाही तर काय जण म्हणतात त्या पिक्चरच्या चालीवर म्हटल्यानंतर हो त्याला काय मजा नसतात. ते गाणं आहे ते त्याची आठवण म्हणून काढलेलं असतं, म्हणजे समोरच्या माणसाच्या डोळ्यात सुद्धा अश्रू कळलेले पाहिजे की साक्षात शेखर बुवा त्या गाण्यामधून आपल्याला दिसले पाहिजे. बरोबर घ्या, मी माझ्या दिसला असा मी तुम्ही वाईट लिहितात त्याच्यामध्ये असं काय मी म्हणणार नाही, पण तुम्ही लिहिणार चांगलं त्याबद्दल काय. शाळेमध्ये होते आमची भारी झाली, मला वाटतं समीर कदम त्यावेळी ते होते त्या ठिकाणी. म्हणून बुवा मी मगाशी सांगितलं की बुवा मनुष्य पैशाने श्रीमंत नसला तरी चालेल, तो मनाने श्रीमंत असला पाहिजे. कारण आपलं घर किती मोठं आहे आणि आपलं मन किती मोठं आहे याला किंमत नाही, तर त्या घरामध्ये माणुसकी आणि त्या मनामध्ये आपलेपणा किती आहे याला जास्त किंमत देणारा होईल बुवा. ह्या असा काहीतरी सांग, दुसऱ्याच्या चिचुनी आवडी सोडून बसत राहू नको. मनोरंजन पण व्हाय, पण त्यासाठी ही नागदाची जी खुर्ची दिलेली आहे ना, त्या खुर्चीचा उपयोग सुद्धा चांगल्यासाठी करू. आणि काय तुझे काय पाव आणि बटर उकळून खाव, चाय उकळून खाव. अरे पाव खालय तर चालत, पण बटर जर समजा उमळून खालय उभाळतील काय रे ते. काय सांगता म्हणता सनी लिओन आणखी कोण सलमान खान अक्षय कुमार यांच्या बरोबर जिमला असतो. हा वाटता तुमका जिमला आहे हो, साधारण स्वतः त्या डंबेल सुचलात काय बॉडी पण काही दाढी माडी स्टील बॉडी. आमच्या मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमात सर्वात पुढे असणाऱ्या आमच्या स्वर्गीय प्रचिती प्रशांत कुलकर्णी वहिनी यांच्या स्मरणार्थ तरुण मित्र मंडळ यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलंय, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. आणि प्रचिती प्रशांत कुलकर्णी वहिनींना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पून या ठिकाणी या बक्षिसाचा स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा येळार येळी शिगम्यार खेळ नाही काय. आता सगळीकडे हवा कोणाची, राजकारण्यांची जरी हवा जरी असली तरी बुवा हवा कोणाची, ती कोण? पाटलांचा बैलगाडा. कोणती? गौतमी पाटील. हा गौतमी पाटील. आणखी आमचे जरांगे पाटील. सगळे हवा त्यांची काय.